नमस्कार, मी भाग्यश्री मोहिते. सी न्यूज महाराष्ट्राच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. कुमार माली, माझी मुलगी पिंकी शिवकुमार माली काल मला फोन करून सांगितले की पप्पा मी अजितदादा पवार बरोबर बारामतीला जाणार आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाईन, त्यांना ड्रॉप केला की. हे शेवटचे शब्द होते. या आठवड्यामध्ये लागोपाठ ही चौथी वेळ होती अजितदादा बरोबर तिची प्रवास. प्रायव्हेट चार्टेड फ्लाईटमध्ये एअर होस्टेस होती. 3 वर्ष ती इंडियन एअरलाइन्स एअरपोर्ट होती, तिकडनं मग ही प्रायव्हेटमध्ये झाली. आज किती वाजता निघाली वगैरे थोडं सकाळी गेली होती आणि असा होईल. मग जेव्हा टीव्ही लावला तर फ्लाईट क्रॅश झाला करून असा समजला अजितदादाचा, तर आमचे हातपाय सुजायला लागले. मग नंतर टीव्हीला ब्रेकिंग न्यूज मध्ये पिंकी माली दाखवला, तेव्हा एकदम आम्ही कन्फर्मच झालो. त्याच्या आधी काय तुम्हाला फोन आला का आज सकाळी? नाही बसायच्या आधी नाही, कालचंच बोलणं होतं की आज जाणार आहे करून. आम्ही टीव्ही लावल्यानंतर आम्हाला समजलं. किती वर्षाचे होते त्या? 29 वय होता, 12वी पास होती आणि इंग्लिश मिडियमनी लग्न झाला होता. त्यांचे मिस्टर लार्सन अँड टुर्बो कंपनीचे मॅनेजर आहे पुण्याला, आणि ती आपला भावाला एकमेव मुलगा आहे माझा, ते पायलट बनवणार म्हणून ही तिची स्वप्न होता. असं ती बघितली होती की पप्पा मैं करेगी करके. स्वभाव वगैरे कसा? तुम्ही आता जाताय का तिकडे बारामतीला? आता सचिन भाऊ अहिरचा फोन होता, ते दौंडला आहेत आणि ते मला फोन केले. आमचे घरगुती संबंध आहेत साहेबांची. ते बोलले की मी जातो आणि तिकडनं काय होईल ते सगळं मी बॉडी इकडे मुंबईला पाठवायचं करतो. इथे आणणार आहेत? हा, इथं आणणार आहे. त्यांची VCR कंपनी आहे ते कलिनामध्ये. ते लोक फोन उचलत नाही म्हणून ती माझी मुलगी संतापली की कमी कमी ॲटलिस्ट फोन तर उचलायला पाहिजे की आम्हाला बॉडी कुठून भेटेल. असं झालेलं आहे. आता फ्लाईटमध्ये चार्टेड फ्लाईट होता, त्याच्या इनबॉक्समध्ये काय त्रुटी होती, काय कमी होती, काय टेक्निकल फॉल्ट होता, हे आता हे नंतरचा भाग आहे. पण मुलगी तर गमावला ना आम्ही ते काय करणार इन्क्वायरी करून. समजा कोण दोषी असेल नसेल, अगर दोषी असेल त्याला सजा भेटेल, पण मुलगी तर मला भेटणार नाही. हे टेक्निकल होऊ शकतो कारण का सकाळचा वादळ आणि डव पडत होता असं हे दाखवत होते. काही प्रॉब्लेम होऊ शकतो. एकच मुलगी का तुम्हाला? मला 2 मुली, ही माझी मोठी मुलगी कोकिला बेनमध्ये नर्स आहे. दादा स्वभावानं कशी होती पिंकी? खूप चांगली होती. 1989 मध्ये मी दिल्ली एअरपोर्टला फ्लाईटमध्ये काम करायचो, इंदिरा गांधी हवाई अड्ड्यावर. मी ड्रायक्लीन करायचं काम करायचो. तर त्यावेळी माझ्या हाताने एक मिस्टेक झालेलं होतं कारण की प्राईम मिनिस्टरचे जे विमान होतं विश्वनाथ प्रताप सिंगचा, ते फ्लाईट मी करत होतो. त्याच्यामध्ये कसं डायनिंग टेबल असतात आणि बाजूला खुर्च्या असतात. तर माझ्या हाताने मिस्टेक झाला, तर मला ते लोक बोलले की यू बडी बास्टेड, गो आउटसाइड. मतलब सर ट्राय टू अंडरस्टँड माय प्रॉब्लम, आय एम व्हेरी पुअर मॅन, प्लीज सर गिव्ह मी वन चान्स, शट अप, डोंट टॉक टू मी, ओनली टेक युअर पेमेंट अँड गो आउटसाइड अँड डोंट रिक्वेस्ट टू मी, डू अंडरस्टँड, बट नाउ गेट लॉस्ट ब्लडी फुल. मतलब कि आपने अगर बोइंग चेक्सी एयर इंडिया का खराब करता तो हम संभाल लेते. ये प्रधानमंत्री की जहाज है, इसके अंदर नो एक्सक्यूज. ते हे सगळं मी माझ्या मुलीला बोलायचो. ती जेव्हा माझ्याबरोबर बसायची तर बोलले पप्पा कोई बात नहीं, ये सपना मैं आपका पूरा करेगी. मग ती 2 कामं आले तिच्या हातामध्ये 12वी पास झाल्यानंतर की मॉडेलिंग मध्ये जाऊ की एअर होस्टेस. तर मी बोललो की नाही, एअर होस्टेसच कर बेटा, माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण कर. मग ती त्या लाईन मध्ये खूप होणार आणि शिकलेली मुलगी. ती निघाली तेव्हा आज किती वाजता निघाली आणि काय बोलणं झालं होतं? काही बोलणं झालं होतं का तुमच्याशी? नाही, मला रात्री फोन करून बोलली, फोनवर नाही, रात्रीच बोलली की मैं जाऊंगी करके कल सुबह, पण सकाळी फोन नाही आला.
पण अजितदादा बरोबर आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाणार असं बोलली. निघाली तेव्हा काय बोलली? नाही, काल निघताना एवढंच बोलली की मैं पप्पा मैं उनसे, मला परवा अजितदादा बरोबर फोनवर बोलून पण दिल्या त्याने. मी एक पदाधिकारी असल्यामुळे मी पक्षांतर तर केला, तर दादाला डायरेक्ट ती बोलली कि 35 साल से मेरे पापा आपके पार्टी में है, 4 बार मुंबई की कमेटी पे है, आप पूरे महाराष्ट्र दौरा कर रहे हो और कार्यकर्ता पे ध्यान नहीं है क्या? तो दादा ने बोला कि कौन है आपके पापा? तो तेव्हा दादाने विचारलं की तुम्हारे पापा कौन है? तो बोले कि मुंबई के सेक्रेटरी हैं और आपके पार्टी से है. तो विजिटिंग कार्ड घेतला आणि महावीर जाधव म्हणून त्यांचे पीएला म्हणून फोनवर बोलणं झाला की मुंबईला आल्यावरती देवगिरीला भेटून बोलूया अशी चर्चा, आणि असं होईल असं त्यांचा व्हॉट्सअप मेसेज आहे आणि चा फोटो आहे अजितदादा बरोबरच. दादा काय शेवटचा मेसेज परवाचा होता. काय मेसेज होता? अजितदादा पवार आपल्याशी बोलणार आहे, मी दाखवतोच आहे. दादा या कंपनीमध्ये कधीपासून कामाला लागलेली? 5 वर्ष झाली. किती वर्षापासून? 5 वर्ष. दादा दादा VCR करण अजितदादा पवार के साथ फोटो. हाँ दादा ऐसी लोगों के साथ ही रहती थी. जरा फोटो दाखव ना, नाराज आले. फोटो दाखव ना, जरा पुढे पुढे दाखव, मोबाईल पुढे घे जरा. या बाजूला आहे. जरा एकदा दाखव. दररोजची दिनचर्या कशी असायची पिंकीची? दादा दररोजची दिनचर्या कशी असायची? हे गेलं गेलं मॅडम. दादा दररोजची दिनचर्या कशी असायची? CM बरोबर बोल बोल बाबा. त्याला पण जास्त हे झालेलं आहे. आता एकंदरीत आता तुम्ही बारामतीला चालला आहात, नेमकं काय काय पुढे काय बारामतीला